सर्वांना नमस्कार। तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा इथं एक नारळ फोडून घेतलेला आहे, 2 कांदे चिरलेला आहे, एक मोठा चिरलेला, एक बारीक बारीक आणि एक टोमॅटो चिरलेला आहे आणि अर्ध भकल आपल्याला लागणार आहे, अर्ध नाही लागणार। तर इथं पाहू शकता खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो हे सगळं एकत्र करत आहे आणि जो मोठा कांदा चिरलेला आहे ना तो पण एकत्रित इथं केलेला आहे मी। आणि जो प्लेटमधला कांदा आहे ना तो लागणार आहे। तर पुढं रेसिपी पहा। तर मसाला करायचा अर्धा ठेवला आणि इकडं तुम्हाला दाखवत आहे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे। तर 1 चमचा आणखीन थोडंसं आणि त्याच्यामध्ये हा बारीक कट करून घेतलेला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे, छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे। तर इथं पाहू शकता इथं हळद टाकली, ती पण छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। आणि आज काय करणार आहे माहीत आहे का? तर मटणाचा बेत आहे आजचा। अर्धा किलो ह्यांनी मटण आणलेलं होतं, ते 2-3 पाण्यानं स्वच्छ धुतलेलं आहे आणि चिरून वगैरे तिथंच व्यवस्थित असं देतात, त्यामुळे मी घरी काय मग त्याचं काप वगैरे करत नाही। आणि ते सगळं स्वच्छ धुतलेलं मी त्या फोडणीमध्ये टाकत आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी पण ठेवलेलं आहे आणि वाफ थोडीशी पोळते, त्यामुळं थोडं जपूनच करा। त्यामुळं मी थोडंसं असं कुकरमध्ये हलवलेलं आहे। तुम्हाला तरी माहीत आहे की आपल्या चॅनलवरती जास्त नॉनव्हेजचे पदार्थ नसतात, कधीतरीच असतात आणि खरंच आम्ही घरात पण तेवढं जास्त खातच नाही। तर चवीनुसार ह्यामध्ये नमक वापरलेलं आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं। पाणी गरम झालेलं आहे, ते मी झाकून ठेवते, छान असं उकळलेलं आहे आणि ह्याच्यावरती असं झाकून ठेवलं। एक 5-10 मिनिटांनी पुन्हा काढलं आणि पुन्हा हे परतलेलं आहे। तुम्ही इथं पाहू शकता असं 2 ते 3 वेळा छान झाकून परतून घ्यायचं आहे। लगेच पाणी ओतायचं नाही, नाहीतर आहे ना मटणाची टेस्ट बिघडते। तर त्यासाठी मी असं 2-3 वेळा करून घेतलं, छान असं हे मिक्स पण केलेलं आहे। कसं त्याला नमकमुळे आहे ना पाणी सुटतं, त्यामुळं मग असं आपण झाकून हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर मी इथं गरम करून घेतलेलं पाणी टाकलेलं आहे। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानं टाकू शकता। मला जास्त काही रस्सा करायचा नव्हता, त्यामुळं मग मी इतकंसंच पाणी टाकलेलं आहे आणि छान आता ह्याला 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या। 3 ते 4 शिट्ट्यामध्ये ते शिजून जातं। तर सुरुवातीला थोडं दाखवलं आणि नंतर मग म्हटलं चला पुढं आपण दाखवूया मसाला कशा पद्धतीनं मी करते। अर्ध वाटी ओलं खोबरं, त्याचबरोबर लसूण आणि जिरे 2 चमचे आणि आलं पण घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि जो मोठा कट करून घेतलेला होता तो टोमॅटो आणि कांदा, ते पण आपल्याला मिक्सरमध्ये छान असं पेस्ट करून घ्यायचे आहे। थोडंसं पाणी पण घालून तुम्ही हे बारीक करू शकता। मी पण थोडंसं पाणी घालून हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे। तोपर्यंत आपलं जे मटण आहे ना ते पण शिजलेलं आहे बरं का इथं। तर तो मी कांदा ह्याच्यासाठी वापरलेला होता, ते तुम्ही आधी पाहिलेलंच आहे। तर छान असं हे मटण पण शिजलेलं आहे। तर चला आता मी कशा पद्धतीनं फोडणी देणार आहे ते पण दाखवते। तर पुन्हा मी त्या साईडला थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इकडं कढईमध्ये आपण मसाला परतून घेऊया। तर थोडंसं इथं तेल वापरलेलं आहे, कारण की आधी पण आपण तेल वापरलेलं होतं। त्यानंतर तेल गरम झाल्यावर जिरे टाकले आणि जो आपण करून घेतलेला मसाला होता ना तो सगळा टाकलेला आहे। अर्धा किलो मटण आहे, त्याप्रमाणे मी इथं हे वाटण घेतलेलं आहे, कारण की मला ह्याच्यामध्ये सुक्कं पण बनवायचं आहे आणि पातळ भाजी पण बनवायची आहे। त्यासाठी इथं हळद घेतलेली आहे, मटण मसाला, कांदा लसूण चटणी, त्याचबरोबर काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे। छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। एक 2-3 मिनिट छान परतून झाल्यावरती मी ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये जे आपण मसाला केलता ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पण व्यवस्थित असं मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि तेच पाणी इथं वापरलेलं आहे। त्याच्यानंतर आणखीन थोडंसं आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे। तर मी इथं गरम पाणीच बघा मिक्सरच्या भांड्यात घेत आहे, गार पाणी अजिबात घेतलेलं नाही आहे।
तर छान असं हे परतायचं आणि ह्याच्यावर 1-2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आहे. त्याच्या आधी मी इथं थोडंसं पुन्हा नमक वापरते, कारण की आपण शिजवताना घातलेलं होतं, त्यामुळे इथं जास्त मी वापरलेलं नाही. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. आता 5 ते 10 मिनिट छान असं हे शिजून दिलेला आहे मसाला आणि कलर पण खूप छान आलेला आहे. त्याच्यानंतर मी जे खडे मसाले असतात ना, ते थोडेसे मिक्सरला बारीक करूनच ठेवत असते, कारण की ते तोंडाखाली आल्यावर चांगले लागत नाहीत त्यासाठी, आणि त्याचा फ्लेवर पण खूप छान असा येतो. आणि आता इकडं बघा, हे मी साईडला ठेवलेलं होतं बारीक गॅसवरती आणि त्याच्यामध्ये ह्यामधला मसाला टाकून घेत आहे. जितकं आपल्याला रस्सा पातळ पाहिजे ना, तितका आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा. मला जास्त पातळ नाही आवडत, मग मी थोडंसं रबरबीतच केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर हे शिजवून घेतलेलं मटण ते पण ह्याच मसाल्यामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे. मसाला 2दा परतण्याची काहीच गरज नाही आहे. जर तुम्ही अशा पद्धतीनं केलं ना, तर खरं सांगते खूप टेस्टी आणि पटकन लवकर स्वयंपाक होतो. तर अशा पद्धतीने छान झालेली होती भाजी आणि रस्सा पण. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर नवीन कोणी असाल तर नक्की सबस्क्राईब पण करा. चला आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.